आपण पाहतोय किरणला कोण विसरेल ज्यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलामी वीरसाठी येतात. पहिला चेंडू गेम ऑन. यावेळी स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट नजाकत आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. यावेळी विजयच्या बॅट मधून पहिला शंखनाद करणारा या इनिंगचा पहिला चौकार. यावेळेस लाईन चांगली आपण पाहतोय. टॅब पद्धतीने चेंडू खेळून काढले. अगदी इनफिल्ड मध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात. शाबाज येत आहेत. अमोलला आपण पाहू शकाल इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगले क्षेत्ररक्षणाची व्ही रचना. एसटी रक्षकाच्या मागे आपण पाहतो. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतोय. नक्कीच डीपला आपण पाहिलं तर लॉंग ऑफ. निखिल शिंदेला आपण पाहू शकाल. डीपला कव्हरच्या दिशेने ऑन साईडला मिड विकेटला आपण तुषारला पाहू शकाल. यावेळेस इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच सांगतात थोडीशी दिशा बाहेर होती. यावेळेस चेंडूची हेच सांगत असताना फिरोज खान सर लेगबाईच्या रूपानं धाव मिळते एक. यावेळेस किरण होते. नक्कीच आपण पाहतोय किरणसाठी मात्र स्ट्रॉंग अपील. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. गोलंदाज गौरव म्हात्रे पंचांकडे अपील करत असताना पंचांना विचारणा केली. पंचांना मात्र प्रश्न केला गेला आणि त्या प्रश्नाचं सहज उत्तर दिलं यावेळेस फिरोज खान सरांनी. दिस इज नॉट आउट. इथे यावेळेस स्टॉपेज लिडिंग क्षेत्ररक्षक तैनात समीर भगत. वड कॅच. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र इकते मात्र विळखा गाळत असताना एक चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण, एक चांगला झेल आणि संपुष्टात येतो फलंदाज विजय बनोटेचा खेळ. खरवई संघ म्हटला तर नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये विराडे सर आपण पाहिलं तर KPL या मैदानावरती घडली. अत्यंत दिमागदार सोहळा क्रिकेटचा या मैदानावरती पार पडला. प्रियांशी 11 आदरणीय चेतन भगत यांचा संघ चॅम्पियन झाला. रनरअपचा संघ म्हटला तर आदरणीय देवीदास भगत यांचा क्रिशा 11 हा संघ नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला. नक्कीच सातत्याने गावाचं एकीचं बळ. लीग प्रीमियर का आयोजित केली जाते? जेव्हा जेव्हा चांगले चांगले खेळाडू नक्कीच यंगस्टर असतील, जुने खेळाडू ज्यांना मात्र खेळण्यासाठी एक नवीन संधी मिळते. नक्कीच ते चित्र म्हटलं तर लीगची स्पर्धा आणि ती मात्र यशस्वीरित्या या मैदानावरती या खरवई गावाने पार पाडली आहे. यावेळी येतात फलंदाज मैदानाच्या स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन राजेश. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सातत्याने प्रश्न विचारला जातोय. आता मात्र गौरव म्हात्रेचा विचार केला तर पहिला चेंडूवरती अपील केली लेग बिफोर विकेटसाठी. त्यानंतर आता मात्र कॉट बिहाइंडसाठी अजून एक अपील करत असताना आपण पाहतो यष्टीरक्षक आणि नक्कीच शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतो ओमकार आणि शॉर्ट थर्ड मॅनला नक्कीच क्षेत्ररक्षक जयेशला पाहतोय. एक चांगली व्ही रचना. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला. क्षेत्ररक्षक तैनात. तुषार येत आहेत. क्विक रिप्लाय. वॉर्ड फिल्डिंग. इथे मात्र फेक सुरेख होते. तोपर्यंत फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय पहिले षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावत संख्या धावफलकावरती 7. वेदा 11 जहनमान क्रिकेट संघ एरंजाड हा संघ इथे दाखल होतोय. कोण विसरेल एरंजाड संघाला, ज्याने मात्र मागच्या आठवड्यात देवांश 11 फ्रेंडशिप चषकमध्ये रनरअपचा संघ राहिला. नक्कीच देसाई जे वागेश्वर देसाई संघासमोर त्यांना हार पत्करावी लागली अंतिम सामन्यामध्ये, परंतु चांगली फाईट पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मनं जिंकणारा तो देखील सामना होता. नक्कीच या सीझन मधील एक चांगला खेळ वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड टीमचा राहिलाय. तो संघ इथे दाखल होतोय. हार्दिक स्वागत. संदेश बोराडे, मयूर मेहर, किरण मेहर अँड ऑल टीम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती 7 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स.
षटक क्रमांक यावेळेस दुसरं येते प्रगतीपथावरती नितेश जमदर येतात. एनजे स्वतः कॅप्टन संघनायक लिडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असते. गावाने माझ्यावरती आणि संघाने माझ्यावरती जबाबदारी का दिली आहे यावेळी षटकामध्ये पाहायला मिळेल. इथे कव्हरच्या दिशेने झेंडू टोलून अलॉंग कार्पेट क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये एक चांगला दर्जा दाखवत असताना आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल एकापेक्षा काही नाही आहे. ओमकार भगत होते त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला. ओमकार नावाचे दोन खेळाडू तुम्हाला नक्कीच खरवईमध्ये पाहायला मिळतील. ओमकार शेंडे एक शॉट फाईन लेगमध्ये आणि एक नक्कीच आता मात्र मिडॉनला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू देवीदाजी भगत यांच्या संघामध्ये होते. क्रिशा 11 या टीमच्या वतीनं सेम ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी इथे फटका चांगला आहे. नेत्रदीपक अक्षरशः डोळ्यांचा पार न फेडणार कॉपी बुक स्टाईलने चेंडू सरळ जाईल डीप कव्हरला फाडून. यावेळेस येतोय चौकार. रन्स मिळतील 4. गडी बाद झाला. विजय बनवडेला अपयश आलं. नक्कीच वैभव नवले आमच्या समवेत जोडले गेलेत ॲज अ स्कोरर म्हणून. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जातं. यावेळेस क्लीन मोल्ड फलंदाज होतात बाद. एस इट इज आउट. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. मी म्हणेन फलंदाज किरणला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना दुसऱ्या गड्याचं पतन. यावेळेस किरण जमणार आहे. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने बॉटमांचा वापर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. एक डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच फलंदाज गणेशच्या माध्यमातून. गणेश आणि राजेश ही जोडी अद्यापर्यंत मैदानावरती पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज मात्र बाद झाले. सलामीवीर विजय बनवडे आणि किरण शिंदेला माघारी परतावा लागलं. किरणच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. विजय बनवडेच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. विजय बनवडे 5 या धावसंख्येवरती बाद झाले आणि किरण शिंदे 4 या धावसंख्येवरती. वैयक्तिक राजेश 2 धावांवरती नाबाद खेळतात. यावेळी स्ट्राईक इनला. इथे यावेळी सॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. येस इट इज आउट. खात्रीत पकडले धर्मेंद्र वर्मा सर यांचं फिंगर अप. यावेळी 1 वर विकेट डाऊन. तिसऱ्या विकेटचं पतन होते. फलंदाज राजेशला परतावा लागेल. लागणारा हा तिसरा झटका. मनोहर
यावेळी इथे मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थोडंसं चेंडू आतल्या बाजूला यावेळेस लागत असताना आपण पाहतोय. आतली कडा घेतोय तोपर्यंत मात्र चेंडू येतोय. डॉट सिंगल नक्कीच आपण पाहिलं. या 2 षटकामध्ये 2 आल्या, 1 चौकार आला, 6 धावा धावफलकावरती खर्च केला गोलंदाज नितेश जमदारेने. हे षटक देखील संपन्न होतंय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 6.50च्या सरासरीने 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा टीमच्या खात्यात 3 बाद 13 धावा. नक्कीच आमचे साथी समालोचक शहापूरचे आदरणीय सोमनाथ खाडे सर अल्यानी गावचे. नक्कीच त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांना आपण ऐकलं होतं एरंजाडच्या मैदानावरती. आज मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचा आवाज देखील तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. या आपण सोमनाथ खाडे सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस गोलंदाज गौरव मात्रे जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धावफलकामध्ये अगदी स्थगित पाहायला मिळते. नक्कीच समालोचन अतिशय शांत पद्धतीने इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये आमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. कारण नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. काल शहापूरच्या मैदानावरती धर्मवीर चषकासाठी आमंत्रित केलं गेलं. सकाळच्या सत्रापासून 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत समालोचन होतं. नक्कीच थोडंसं थकाव वातावरण यावेळेस पाहायला मिळत आहे. नक्कीच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जातील आमचे साथी समालोचक दीप बिराडे सर आणि सोमनाथ खाडे सर यांच्या माध्यमातून. वेलकम. यावेळेस सोमनाथ खाडे सर. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती हायवे एंड कडून गौरव मात्रे सज्ज होत आहेत. इथे यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी काय असते ही गुणवत्ता इथे मात्र दाखवत असताना गोलंदाज गौरव म्हात्रे आपण पाहतोय. गौरवचा विचार केला लेदर नंतर टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप आपल्या नावाचा डंका सातत्याने गौरव मात्र देत असतो. अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर चौफेर भूमिका त्याची अत्यंत चांगली पाहायला मिळते गावदेवी कर्वे संघाच्या माध्यमातून. इथे यावेळेस पुन्हा एकदा अगदी फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज गौरव मात्रे करतायत. जागेवरून हलू देखील दिलं जात नाहीये. फुटवरचा वापर नाहीये. पदलालित्य नाही पाहायला मिळत. यावेळेस धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाच्या खात्यात अद्यापपर्यंत 14 धावा. डॉट पर्सेंटेज या षटकामध्ये वाढवले जात आहेत. इथे यावेळेस चेंडू हवेत बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग तर झालंय. एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. एसडीच आउट. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय समीर भगत सेल कॅरी करत असताना वॉट कॅच. फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस परतावा लागेल. फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर सातत्याने आपण पाहतोय मेहनत करत असताना गावदेवी खरवई संघ नक्कीच त्यांचा होम ग्राउंड गुरुनाथ शिंदे न्यू बॅट्समन येत आहेत अलॉंग द कार्पेट. चेंडू येतोय सरळ रेषेमध्ये. पुन्हा एकदा समीर चेंडू खाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच कौतुक व्हायला हवं. कौतुक का होऊ नये. चांगला दर्जा पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाचा. समीर भगतने याच्या अगोदर झेल टिपला. त्यानंतर मात्र एक सिंगल धाव एक चांगला दर्जा दाखवत असताना नक्कीच खरवई संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतील. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी सुरुवातीला सांगितलं जोबेली खरवई आणि माणकिवली जे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ समाजसेवक इथे उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती करेन आपण आमच्या मंचावरती या. आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. यावेळेस आपण विराजमान व्हा. यावेळेस चेंडू येतोय सरळ 4 धावांसाठी हा येणारा चौकार. तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय.
भिनारपाडा संघासाठी विचार केला तर तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. धावसंख्येला थोडासा आकार येत असताना धावफलकावरती आपण पाहतोय. या सत्राचा विचार केला तर गौरव म्हात्रेने जे पहिले षटक हाताळलं त्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार होता भिनारपाडा टीमसाठी आणि या इनिंगचा दुसरा चौकार आपण जर पाहिला तर 8व्या चेंडूवरती दुसरा चौकार आला आणि तब्बल 18व्या चेंडूवरती या इनिंगचा तिसरा चौकार होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा. लागेल. चेंडू शरीराचा वेध घेणारा जरूर पाहिला परंतु चेंडूमध्ये वेग इतका होता की चेंडू स्पर्श करून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. 25 धावा. 19 धावा 3 षटकामध्ये आपण पाहिल्या. यावेळेस इथे मात्र शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्रक्षक वेगाने येत आहे स्वीपर रिझनमधून. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. मनोहर आपण पाहतोय. मनोहर मात्र नक्कीच 2 या धावसंख्येमध्ये नाबाद खेळतात. अद्यापपर्यंत संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. चांगली धावसंख्या 5 षटकामध्ये करायचं काय. पहिले सत्र जेव्हा तुमच्या वाट्याला येतं तेव्हा 40 ते 45 धावा तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये या 5 षटकामध्ये बनवायच्या असतात. कारण प्रतिस्पर्धी संघासाठी एक फायटिंग टोटल नक्की तुम्ही उभारू शकता. आणि यावेळेस एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड ऑफला क्विक रिप्लाय देत असताना ओमकार भगत चांगलं दर्जा. यावेळेस मी मगाशी सांगितलं क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत घरचं मैदान आहे. सातत्याने म्हटलं जातं भारतामध्ये हरवणं कठीण असं आणि घरच्या मैदानावरती या घरच्या होमग्राऊंडवरती मात्र या इथल्या स्थानिक संघाला हरवणं हे देखील कठीण असेल. कारण प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र नक्कीच एक अग्नी परीक्षा द्यावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र जिथे मात्र युद्ध रंगतंय बॅट आणि बॉलचं.
आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी करवई आणि दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा या दोन टीम मध्ये. गोलंदाज तुषार 26. सेकंडला गुरुनाथ शिंदे. न्यू बॅट्समन येतात. नॉन सेकंडला योगेश. षटक क्रमांक 4. मॅन्डेटरी आपण पाहिलं तर पावलपेशी 2 षटकं, खूप कमी धावसंख्या आपण पाहिली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गौरव म्हात्रेने जी जिम्मेदारी घेतली, नितेश जमदारेने गौरव म्हात्रेवरती जिम्मेदारी दिली, जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला सार्थकी अशी गोलंदाजी गौरव म्हात्रेने साकारली आहे. गौरव म्हात्रेचा स्पेल आपण पाहिला तर 2 षटक त्याने हाताळले, 13 धावा त्यांनी खर्च केल्या. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. सुपर डिलिव्हरी यावेळेस तुषार जमदरे. नक्कीच आपण पाहतो तुषार जमदरेला अंडर 20चा हा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी करत असताना खरवई संघासाठी धावसंख्या धावफलकावरती 26. चेंडू डॉट येतोय. नक्कीच तुषारचा आपण पाहिलं शेवटचा चेंडू डॉट होता. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस. नक्कीच अद्यापपर्यंत आपण पाहतोय 2 षटकामध्ये 7 धावा आपण पाहिला. 2 षटकामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. इकॉनॉमिकल गोलंदाजी का असते, धावसंख्या नक्कीच खूप कमी पाहायला मिळते या मैदानावरती. तुम्ही 40-45 धावा जर बनवाल तर या मॅचमध्ये नक्कीच तुम्ही फाईट करू शकाल. यावेळेस गुरुनाथ शिंदे सातत्याने स्ट्राईक घेण्याच्या नक्कीच मोहात असेल, परंतु यावेळेस इथे मात्र खरवई संघ सहजासहजी इथे मात्र चेंडू सोडणार नाही आहे, कारण क्षेत्ररक्षण लाजबाब आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक असेल उर्वरित या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विखुरलेल्या अवस्थेत जे क्षेत्ररक्षण आहे ते मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय. यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. निर्जल स्थळावरती चेंडू लँड होतोय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. योगेश पाटील आणि राजेश फुटाणे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निखिल शेंडेसाठी देखील या षटकात जरी हॅट्रिक कंप्लीट केली तरी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतो हा गोलंदाज निखिल शेंडे. शेवटचं षटक, षटकातील काही चेंडू शिल्लक आपण पाहतोय. इथे यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग तर झालंय. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळते. शतक गौरव म्हात्रे. व्हाट कॅच ऑफ द मॅच. काय झेल टिपलाय गौरव म्हात्रेने. एका हाताने जणू का हातामध्ये फेविक्विक होतं आणि यावेळेस चेंडू आला आणि त्या हातावरती मात्र येऊन चिपकला. फलंदाज होतोय बाद. गुरुनाथ शिंदे याच्या खेळीचा अंत. बिग विकेट, बिग लॉस. मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय गुरुनाथ शिंदे बॅक टू द डगआउट. थँक्यू. सातत्याने म्हटलं जातं ना, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा खेळ म्हटला तर क्रिकेट, आणि ती तुमच्या अंगी असावी लागते. कारण गुगल प्ले स्टोअरमधून तुम्हाला मात्र काही ॲप मिळतील, परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत मिळणार नाही आहे. सातत्याने आपण पाहतो यावेळेस मैदानावरती हा खरवई संघ या घरच्या मैदानावरती कंबर कसत असताना, घाम गाळत असताना आपण पाहतोय मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजांचं विशेष कौतुक करेन. प्रत्येक गोलंदाजी आवडली असेल तर या ठिकाणी खरवई संघाचे किती पाठी राखेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 7, त्यानंतर 6, तिसऱ्या षटकामध्ये 6, चौथ्या षटकामध्ये 7. इथे यावेळेस चांगली लाईन. निखिल शेंडे जबरदस्त इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना, परंतु पंच यावेळेस सांगत असताना थोडंसं दिशेपासून फरकट आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. शेवटचा बॉल निखिल शेंडे. इथे यावेळेस शफल झाले होते उजव्या स्टिकवरती. नक्कीच अगदी चौथ्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र संपर्क होत नाहीये आणि यावेळेस डॉट चेंडू, डॉट पर्सेंटेज या षटकामध्ये देखील चांगले पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. निखिल शेंडेचं कौतुक करेन. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 2. संघाची टोटल धावफलकावरती 28 आणि 29 धावांचं एक मापक लक्ष असेल ते म्हणजे गावदेवी करवई टीमला येणारे 30 बॉल 29 धावा द्वितीय सत्रामध्ये.
एक चांगलं संगीत, एक चांगला दिवस आजचा आपण पाहतोय. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2021. पुण्याच्या एकदा सर्व उपस्थित प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयोजकांच्या वतीनं जय बजरंग सीसी माणिकवली आयोजित जय बजरंगी चषक 2021 पर्व दुसरं आपण पाहतोय. गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली नक्कीच माणिकवलीच्या मैदानावरती, आणि आज नक्कीच यावर्षी आपण पाहतो या सीझनमध्ये या खरवईच्या मैदानावरती ही स्पर्धा अगदी थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन केलं गेले. द्वितीय सत्राकडे आपण जाऊ. नक्कीच पहिलं पूर्वार्ध आपण पाहिलं असेल. फक्त आणि फक्त 28 धावा भिनारपाडा टीमने नोंदवल्या. 5 षटकामध्ये 29 धावांचं टार्गेट असेल. येणारे 30 बॉल आणि या 29 धावा कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील की या धावा चेस केल्या जातील याचं उत्तर सांगण्यासाठी मी द्वितीय सत्रामध्ये जातोय. मी तुर्त तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. बजरंगी चषक 2021 या द्वितीय सत्रामध्ये ऐकूया एक चांगला आवाज. नक्कीच मुरबाड तालुक्याचा एक गोड आवाज. बिराड यस, हॅलो चेक, हॅलो चेक. तर नाण्यापैकी साडी विनंती करणं श्री गणेश मानकिवली संघाचे संघनायक आणि चिखलोली पाडा टीमचे कॅप्टन बौद्धी टीम. नाणेपैकी साठी लगेच या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये दीप बिराडे यांचा आवाज. धन्यवाद. यस, थँक्यू मॅडी. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यस डीजे. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहेत जय बजरंगी क्रिकेट संघ मानकिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ व नवतरुण मित्रमंडळ मानकिवली आणि त्याचबरोबर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने साकारली गेलेली ही स्पर्धा बजरंगी चषक 2021 हे दुसरं पर्व. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच देही याची डोला. हा क्रिकेटचा सोहळा भोगण्यासाठी उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. लो स्कोरिंग मॅच जिथे रंगते. रन अप बॉल इक्वेशन 30 बॉलमध्ये 29 धावेची आवश्यकता मॅचमध्ये. सेकंड इनिंगमध्ये सध्याच्या घडीला टीम गावदेवी खरवई संघाला गौरव जे स्ट्रायकिंग एअरवरती आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्राईक एअरवरती बॅट्समन अमोल. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये. शिवशक्ती भिनारपाडा संघाला रोखलं गेलं 28 धाबेवरती. पहिलाच बॉल लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. टॅबिंग होत नाही. या थोडासा खाली राहिला. हा बॉलची गती अपेक्षित नव्हती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाला त्या दुपटीच्या वेगानं हा बॉल त्याच्या बॅटच्या जवळून सरळ निघून जातोय आणि विकेट किपरला देखील परास्त केलं होतं या बॉलला. फान लेगला स्लीपर झोनला बॅकअप देत असताना शॉर्ट फान लेगचा फिल्डर रन इथे मिळणार नाही. हा डॉट बॉल. तेजस येत आहेत लेफ्ट हँडेड बॉलर. नक्कीच एक सूचना येते. खरवई टीमचे जे खेळाडू आहेत सलामीवीर नक्कीच जेवढे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील आणि जेवढे मैदानाच्या चौफेर बाजूने जे आपण फ्लेक्स पाहतोय जे कटआउट पाहतोय KPLचे त्या कटआउटला जर चेंडू आदळला तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूसाठी असेल. आदरणीय देवीदासजी भगत यांच्या माध्यमातून. ओ टू बिराडे सर. बेमिसाल फटका या बॉलवरती पाहायला मिळाला. वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर हा स्ट्रोक सजवला. स्ट्रायकिंगमध्ये बॅट्समन गौरवच्या बॅटमधून हा गौरवशाली फटका. 4 धावा येथे टीमच्या स्कोर कार्डवरती अंकित होत आहेत. चौकारानं टीमचं काउंट इथे ओपन झालंय. गुरुनाथजी गडके विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या बलीला इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. आउटफील्ड वेगवान फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस. बॉल शेअर जिंकलाय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम बहारदार बेमिसाल फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार. रघुनाथ गडगे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती माणिकवली गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर शॉर्ट बॉलवरती बॅक फुट होती. स्क्वेअर कट. वाट अ शॉट. अपिशंटपणे बॉल सलत घरंगलत निघून चाललाय. दणदण करत स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गौरवच्या बॅटमधून येतोय हा लागोपाठचा तिसरा चौकार.
पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षकांनी धावांचा दुष्काळ पाहिला मॅडी. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचा महापूर सध्याच्या घडीला मैदानामध्ये उसंडून वाहत असताना दुतर्फा बॅटिंग करत असताना बॅट्समन गौरव या बलीला हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. गॅप पिक केली आहे. व्हेरी गुड शॉट. एक्सलंट पिकअप ऑफ द बॅट. बॉल वेगाने सरळ निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद बेफाम बेछूट फटकेबाजी. अद्भुत फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 4 इन अ रो. लागोपाठचा गौरवच्या बॅट मधून येणारा हा चौथा चौकार. चिखलोली पाटा टीम कॅप्टन टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा प्लीज. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. 16 धावा धावफलकावरती. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. बॉलर्स बॅक डाव. शॉर्ट मिड ऑफला चेंडू करून मागे निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न गौरवचा आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. वेल रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना इथे एकतर्फा झुकलेला दिसतोय. तो म्हणजेच गावदई खरवई टीमच्या बाजूनं. कारण बॅटिंग चांगली झाली या मॅच मध्ये बॅट्समन गौरवची. गोलंदाजीमध्ये त्याला आलेला कॉन्फिडन्स आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास इथे दुणावला. सध्याच्या घडीला 6 बॉलमध्ये ते इंडिव्हिज्युअल 19 रनचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना टीमची टोटल देखील स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. एकूण 19 धावा. 10 धावेची आवश्यकता आता पहिल्याच ओव्हरमध्ये. मॅचचा शिक्कामोर्तब करत असताना निकालाचा पर्दा फाश करत असताना बॅट्समन गौरव. यानंतर होणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते दिनांक 11 ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान. बदलापूर प्रीमियर लीग 2021. नोंदणी फॉर्म सुरू आहेत. फॉर्म फी आहे 300 रुपये. टी शर्ट देण्यात येईल. तर ज्या ज्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीशी प्रवीण गीते असतील, सचिन दलाल असतील, महेंद्र दुले, धनराज म्हात्रे, कल्पेश भोसले, निलेश मराठे आणि सुरेश बुबेरे. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल गुरुचा हलक्या हातानं फक्त दिशा दिली. 2 धाबा तिथे कंप्लीट करत असताना बॅट्समन गौरव ची टोटल 21 धाबा. ह्या बलीला बाखूट होती येऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली. शॉर्ट पॉइंटच्या दरम्यान 1 धाव तिथे कंप्लीट करत असताना हे सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. मैदानामध्ये आतापर्यंत एकतर्फी धावा टीम करता जमा करत असताना 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 22, 22 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आणि सांघिक धावसंख्या देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. ती गावदई खरवई टीमची एकूण 22. या बलीला फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला फिल्डर बॉलवरती चांगली कामगिरी. 1 रन तिथे मिळेल बॅट्समन अमोलला. चिखलोली पाटा टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. टॉससाठी या त्वरित. आमचा आवाज जर तुमच्या असेल तर विनंती आहे नाणेफेकीसाठी त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा. 23 ऑन द बोर्ड. या बलीला बॅकफुट देऊन स्लाइस केला. हा बॉल जबरदस्त डॅमिंग. एलिमिनेशन विथ परफेक्ट ग्लास. बॉल सरळ निघून जातो. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेची सफर करतोय. गौरवच्या बॅट मधून येतोय हा चौकार. लेट्रेन 2 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. फुलर लेंथ होता. 20 मध्ये फटका जोड केला. वाट शॉट ऑफ ड्राईव्हचा बेमिसाल बेहतरीन फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गौरवच्या बॅट मधून हा विजयी चौकार.